नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बनवणार पिठलं बनवण्यासाठी हे आहे साहित्य: एक कांदा, 4 लसणाच्या पाकळ्या, 2 मिरच्या, मीठ, मसाला, बेसन, थोडीशी कढीपत्त्याची पानं. तर हे आहे सर्व साहित्य. तर सर्वप्रथम आपण एक कांदा मस्तपैकी असा बारीकशीर चिरून घ्यायचा आहे. कांदा बारीकशीर चिरून झाल्यानंतर आपल्याला खलबत्त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या, मिरची ॲड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे. हे सर्व ॲड करून झाल्यानंतर त्याला ठसठशीत असं त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. पेस्ट करून झाल्यानंतर आपल्याला बेसन काढून घ्यायचं आहे. बेसन ॲड करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी त्याला असं ढवळून घ्यायचं आहे. कारण त्याच्यामध्ये गाठी निर्माण नको आहे. कढईमध्ये तेल काढून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं, मोहरीची फोडणी द्यायची आहे. त्याच्यामध्ये थोडंसं हिंग काढून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये हिंग, ठेचा, कढीपत्त्याची पानं घालून घेऊया आणि मस्तपैकी असं त्याला फ्राय करून घेऊया. फ्राय करून झाल्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा ॲड करून घ्यायचा आहे. कांदा ॲड केलेला आहे. कांदा मस्तपैकी असा परतून घ्यायचा जोपर्यंत तो लालसर होत नाही. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, चवीनुसार तिखट घालून घ्यायचं आहे आणि बेसन ॲड करून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी असं त्याला एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यात सगळे मसाले मिक्स होतील आणि त्याला 10 मिनटं असं झाकण ठेवून सोडून द्यायचं आहे. आणि थोड्याच वेळात आपलं तयार झालेलं आहे पिठलं. तर मस्तपैकी असं आपलं पिठलं तयार झालेलं आहे. तर आता गार्निशिंगसाठी त्याच्यावरती कोथिंबीर टाकून घेऊया. तर हे खाण्यासाठी रेडी झालेलं आहे आपलं पिठलं. तर तुम्ही सांगा कशी वाटली रेसिपी आणि तुम्हीसुद्धा करून बघा. थँक्यू.